हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीनं पावभाजी. तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिलं 2 बटाटे घेतलेले, वरली साल काढून असे बारीक कट करून घेतलेत. त्यानंतर अर्धा बीट घेतलेला आहे आणि वरली साल काढून तो पण कट करून घेतला. त्यानंतर फ्लावर असा बारीक करून घेतला आहे. मटर घेतलेले आहेत, मोठा मोठा कापून कांदा घेतला आहे आणि बारीक चिरून गाजर घेतलेला आहे. तर इथं भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता इथं ना भाज्या शिजवण्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे. कुकर गरम करून घेतला. गरम झाल्यानंतर कुकर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर घालून घेतलेलं. तुम्ही इथं नुसतं बटर किंवा नुसतं तेलही वापरू शकता, पण इथं मी दोन्हीही सेम क्वांटिटीमध्ये वापरलेलं आहे. त्यानंतर बटर तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घेतला. कांदा चांगला परतवून घेतला. त्यानंतर फ्लावर घालून चांगलं परतवून घेतलेलं आहे. तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र घालू शकता, पण इथं मी ना फ्लावर आणि कांदा अगोदर तळून घेतले चांगला. त्यानंतर बटाटा, मटर, बीट, गाजर घालून चांगलं परतवून घेतलेलं आहे. तर आता इथं मी परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा ही हळदी पावडर घातलेला आहे. हळदी पावडर घातल्यानंतर अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. भाज्या शिजवताना पावभाजी मसाला घातल्यानं भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि भाज्याला शिजायला जेवढं पाणी लागतंय तेवढं पाणी घालून घेतलेलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथं मिक्स करून झाल्यानंतर आता या कुकरचं झाकण लावून ना 1-3 शिट्ट्या वाजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथं मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत ना भाजीला फोडणी टाकायची तयारी केलेली आहे. इथं 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टमाटे बारीक चिरून घेतलेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 10-12 पाकळ्या लसूण, 1 तुकडा अद्रकाचा घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतल्या आणि शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली भाजी ही मस्त अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. बीट टाकल्यामुळं भाजीला कलर खूप छान येतो. तर आता इथं भाजीला फोडणी टाकायची तयारी झालेली आहे. सगळ्यात पहिलं कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं. त्यानंतर 1 चमचा बटर घातलेला आहे. तुम्ही इथं ना नुसतं तेल किंवा नुसतं बटरही घालू शकता. तर आता इथं मी बटर आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर अद्रक लसूण घालून घेतलेलं आहे आणि अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर बघा याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदाही चांगला परतवून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना कमी जास्त करू शकता. तर आता इथं मिरची ही चांगली परतवून झाल्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर घालून घेतलं आणि टमाटर ही छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आता इथं अर्धं टमाटर शिजलेलं आहे आपलं, तर अर्धं शिजायचं आहे. तर आता टमाटर चांगलं शिजावं लवकर त्यासाठी ना मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानं ना टमाटर लवकर शिजतं. त्यामुळं ना आता मीठ घालून घेतलं आणि छान असं बघू शकता आपलं टमाटर शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेतलेली आहे आणि शिमला मिरची ही चांगली परतवून घेतलेली आहे. तर शिमला मिरची शिजायला काही वेळ लागत नाही, त्यामुळं ना मी फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता चांगली शिमला मिरची परतून झालेली आहे. त्यानंतर फोडणीमध्येच ना कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी. कोथिंबीर फोडणीत टाकल्यामुळं भाजीला चव खूप छान येते. तर त्यानंतर आता याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे धने पावडर घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा ना इथं मी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही इथं तुमचं वापरणीतलंही लाल तिखट घालू शकता किंवा बेडगे लाल तिखटही घालू शकता. आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मसाले खाली चिटकू नये त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी घालून घेतलेलं आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं. त्यानंतर ना 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. इथं मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे मसाला आहे पावभाजीचा तो घालू शकता.
तर आता हे चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर आपल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर आता भाज्या घालून झालेल्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये भाज्या. तर तुम्ही बघू शकता भाज्या किती मस्त शिजलेल्या आहे. तर आता याला ना थोडंसं मी मॅश करून घेते. तर आता इथं मी ना मॅशरनं मिक्स करून घेणार आहे चांगलं. भाज्या आपल्या असंही चांगलं शिजलेल्या आहेत, पण थोड्यामध्ये ना मोठे म्हणजे बीट हे लवकर शिजत नाही किंवा मऊ होत नाही ना, त्याच्यामुळं मॅशरनं मॅश करून घेते. तर तुम्ही भाजीला कलरही बघू शकता किती छान आलेला आहे. आणि आता इथं मी मॅशरनं पूर्ण सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे भाजी. आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ इथं बेतानंच टाकायचं आहे, कारण की ना भाज्या शिजवताना मीठ टाकलेलं होतं, मग त्याच्यामुळंच ना बघूनच टाकायचं आहे. तर आता इथं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता इथं ना मी भाज्या जे शिजवताना पाणी होतं तेच पाणी घालून घेणार आहे. तुम्ही इथं ना गरम पाणी करूनही घालू शकता, पण इथं भाज्या शिजलेलं पाणी होतं म्हणून मी तेच घालून घेतलेलं आहे. आता ही पाणी घालून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ना ह्याला एक 5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटानंतर बघू शकता आपली मस्त अशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता याची थिकनेस हे किती छान आलेली आहे. पावभाजीची भाजी ना जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते. जशी आपल्याला हवी आहे तशी भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं बटर घातलेलं आहे. तर आता बटर ही चांगलं मिक्स करून घ्यायचं. चला मग भाजी तर तयार आहे. इकडं पाव भाजून घेऊया. इथं मी एक लादी पाव घेतलेला आहे. त्यानंतर ना आता इथं तवा ठेवला आहे गरम करायला. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. आता बटर घालून झाल्यानंतर आता याच्यावर 2 पाव घेणार आहे आणि छान असं भाजून घेते. तर वरल्या साईडनं बी थोडंसं बटर लावून घेतलेलं आणि ना दोन्ही साईडनं छान पाव भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथं मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ना थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे. आता दुसऱ्या साईडनं बी थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पावभाजी मसाला घालून छान असं पाव भाजून घेतलेले आहेत. तर मस्त असे आपले पाव तयार झालेले आहेत. आणि इकडं बघू शकता आपली भाजी ही छान अशी तयार झालेली आहे. भाजीला कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तर चला मग आता वाढून घेऊया. तर सगळ्यात पहिले इथं मी पाव घेतलेले आहेत. त्यानंतर भाजी घेतलेली आहे. सोबतच मस्त असा बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू घेतलेला आहे. मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. आणि पावभाजी म्हणलं की बटरशिवाय तर पावभाजी पूर्णच होत नाही. त्यामुळं ना वरून थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला